दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख नंदन हे दुःख नंदन हे दुःख नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राजा पार्वतीचा पती योगी राज पार्वतीचा पती योगी राज पायाच्या पाया माझे दंडवत पाया माझा दंडवत पाया माझे दंडवत पाया माझ्या दंडवत आणि चित जडून आम्ही करो हरी चिंता करो हरी चिंता करो रे कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत गडो आणि चित्त जडून आम्ही विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला आले ना कीर्तन किम निमित्ताने बोला बोला थांबा थांबा तुम्ही बोला जरा ऐकताय ना तुम्ही तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना मग बोला कीर्तन किम निमित्ताने जाऊ का मी निघून जाऊ का मग बोला कीर्तन किम निमित्ताने गोमातेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या गोमातेचं नाव गीतामाई आपल्या गीतामाईचं जर आपण चरित्र पाहावयास गेलो तर आपल्या गीतामाईचा हा 7वा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि तिला 4 गोंडस असे लेकरं सुद्धा आहेत बरं का म्हणजे वासरू आहेत एकाचं नाव आहे हो 4 आहे ना 4च आहे ना कारण दादांनी 4च सांगितले एकाचं नाव आहे लक्ष्मण एकाचं नाव आहे वाघ्या एकाचं नाव आहे संतोषी आणि एकीचं नाव आहे सीता असे 4 अपत्य बरं बघा ना त्यांचं भाग्य पण कसं एकाचा जन्म गीता जयंतीला एकाचा जन्म गणेश जयंतीला एकाचा जन्म अक्षय तृतीयेला आणि एकाचा जन्म गुढीपाडव्याला आश्चर्याची गोष्ट आहे आणि खरं तर भाग्याची गोष्ट आहे आपले येतं जन्माला आमुषाला येत पण खऱ्या अर्थाने आपला सद्गीर परिवार फार म्हणजे म्हणतात ना फार त्यांचं भाग्य आहे की त्यांना गोमातेची सेवा करण्याचं भाग्य मिळालंय पुण्य मिळालंय आणि खरं तर आपल्या दादांचा जो काही परिवार आहे सणासुदीला आपण गोडधोड बनवतो ना ते गोडधोड गीतामाईला दिल्याशिवाय
आपला परिवार काही खात नाही महाराज, हे आपल्या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्या खरं तर रामेश्वर दादांचे या ठिकाणी मी खूप आभार मानते. बघा ना, मी बायकोचा वाढदिवस पाहिला, सालीचा वाढदिवस पाहिला, साल्याचा वाढदिवस पाहिला, आईचा पाहिला, बापाचा पाहिला, सासूचा पाहिला, सासऱ्याचा पाहिला, पण गाईचा वाढदिवस करणारा अवघ्या महाराष्ट्रामध्ये पहिला व्यक्ती. खरं तर आपल्या जीवनामध्ये गोमातेचं किती महत्व आहे, फार महत्व आहे महाराज. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. का बरं? कारण तिच्यामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य नव्हे, तर आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण दिवाळी. या दिवाळीची सुरुवात सुद्धा गोवत्स द्वादशी पासूनच होते. या गोवत्स द्वादशीला आपण गोमातेची, वासरूची पूजा करत असतो, त्यांना ओवाळत असतो. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? पप्याच्या आईच. आपला आता असंच म्हणावं लागणार आहे. तात्पर्यार्थ आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण दिवाळी. या दिवाळीची सुरुवात सुद्धा गोमातेपासूनच होते. विठ्ठल म्हणजे गाय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाय तोही सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, आता मज भार सोसवेना. अजून ऐका, माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गाय महत्वाची आहेच हो, पण माणूस मेल्यावर सुद्धा गायीचं अगणित असणारं महत्व आहे. माणूस गेल्यावर 10व 12व आपण करत असतो, आपल्याला पंचगव्य लागतं ना. त्या पंचगव्यामध्ये जर गायीचं शेण आणि गोमूत्र नसेल ना, तर ते पंचगव्यच तयार होत नाही महाराज. त्याला पंचगव्यच म्हणता येणार नाही, कारण गव्य म्हणजे गोमाता. नाही तर एकदा का या जीवाचा 10वा 12वा 13वा झाला की तो सर्वांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. नातेवाईक, भाऊ बंद, नातलग सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. आणि सर्वात पहिले तो यम दरबाराकडे जायला निघतो. कुठे जायला निघतो? यम दरबाराकडे. आता यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी. काय नाव तिचं? वैतरणी. मी कशाकरिता सांगते? माणूस मेल्यावर सुद्धा गाय किती महत्वाची आहे याच्याकरिता ऐका बर का. त्या नदीचं नाव आहे वैतरणी. त्या नदीच्या काठावर हा जीव जाऊन पोचला तर ती नदी आता या जीवाला पार करायची, पण ती नदी काय पाण्याची नाही बर का. भागवतामध्ये वर्णन आहे 28 प्रकारच्या नरकांची घाण तिच्यामध्ये वाहते. ती वैतरणा नदी आहे. आणि अशी नदी या जीवाला पार करायची. मग त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय. काय नाव तिचं? कामधेनू. ती गाय काय करते? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतेराला घेऊन जाण्यास मदत करते. पण ऐका, ती गाय त्याच जीवाला आपल्या पाठीवर बसवते की ज्यानं आयुष्यामध्ये गोसेवा केलेली आहे, एकदा तरी गोदान केलेले. त्याच जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतेराला घेऊन जाण्यास मदत करते ज्याने गोदान किंवा गोसेवा केली नाही ना महाराज. मग दशक्रिया विधीच्या वेळेला बघा, ब्राह्मण काका म्हणतात गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. उग सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसानं जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग ज्यानं गोदान केलेले त्या जीवाला ती गाय मदत करत असते महाराज. माझा विषय संपला. सिद्धांताकडे या. जोपर्यंत गाय जिवंत आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहे, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गाय महत्वाची आहेच. पण माणूस मेल्यावर सुद्धा गायीचं अमर्यादित असणारं महत्व आहे. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये जितकं गायीचं आध्यात्मिक दृष्ट्या महत्व आहे तितकंच वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा महत्व आहे. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आहे बर का. गायीच्या ठिकाणी ओझन नावाचा वायू वास्तव्य करत असतो. ज्याला ऐकू येत नाही ना त्यानं काय करायचं?
गाईचं तूप गरम करायचं आणि 2-2 थेंब नाकामध्ये टाकायचं. तुम्ही 1.25 महिन्याने बघा, त्याला 100% ऐकू येऊ लागतं महाराज, पण त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. ज्याला बीपी आहे त्यानं दिवसातून 5 मिनिटं गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा, त्याचा बीपी नाहीसा होऊन जातो. ज्याला श्वसनाचा आजार आहे महाराज, त्यानं दिवसातून 10 ते 15 मिनिटं गाईचा गोठा झाडायचा, त्याचा आजार नाहीसा होऊन जातो. आपले रामेश्वर दादा परवानगीने द्यायचे हो, नाही तर मी रोज गोठा झाडायला येईल नाशिकवरून. असो, आपल्या जीवनामध्ये गाईचं महत्व सांगावं तितकं कमी आहे. आता सगळे इथं ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. आता माझ्या आजी आहेत, तिथं आजोबा आहेत. आता यांच्यातला सर्वात मोठा आजार गुडघेदुखी, नाही तर सांधेदुखी. सर्वात मोठा आजार तुमच्यासाठी सांगते बरं का आजी बाबा, तुमच्यासाठी सांगते. पहाटे पहाटे उठायचं आणि थोडं कोंबट पाणी करायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप टाकायचं आणि ते प्यायचं. 1 महिन्यानंतर तुमचे गुडघेदुखी नाहीशी होऊन जाते महाराज. पण त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. आज केलं उद्या नाही, मग परवा केलं, ते रोज करणं गरजेचं आहे. विठ्ठल किंवा ज्याचं डोकं दुखतंय ना, त्याने शेपूट घ्यायचे ना, 3 वेळेस फिरवायची, तात्काळ दुखणं थांबतो. पण मी हे गाईची सांगितली बरं का, म्हशीची नाही. नाही तर यांचा भरोसा नाही. हे जायचे आणि म्हशीची फिरवत बसायचे, हे थांबायचं नाही, अजून दुखायचं. बरं मी गोठ्यातली सांगितली बरं का, आपल्या घरातली नाही, गोठ्यातली सांगितली. आणि मी शेपूट सांगितली, शेपूट आपली शेंडी नाही, बायांची. असो, आपल्या जीवनामध्ये आपण जर गायीची सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं महाराज. गायीची सेवा केल्याने 4 धाम केल्याचं पुण्य मिळतं. गायीची सेवा केल्याने यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. गायीची सेवा केल्याने काशीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. भरपूर काही महत्व आपल्या जीवनामध्ये. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही नुसतं गायीविषयी सांगताय, थोडं म्हशीविषयी सांगा ना. तर जरा खोलवर जाऊन सांगते बरं का. म्हैस ही प्रतिसृष्टी आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने गोमातेची निर्मिती केली तेव्हा विश्वामित्रांना अहंकार झाला. म्हणे मी काय कमी का ब्रह्मदेवापेक्षा, मी मध्ये आला ना. आणि त्या अहंकारामध्ये त्यांनी म्हशीची निर्मिती केली. क्वालिटी 1 नंबर बरं का, दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी 1 नंबर. पण ती देवांनी घेतली नाही महाराज. ती कोणी घेतली? असुरांनी घेतली. का बरं घेतली? कारण तिच्यामध्ये अहंकार होता आणि अहंकार हा भगवंताला सहन होत नाही महाराज. तात्पर्यार्थ आपल्या जीवनामध्ये गायीचं अवर्णनीय असणारं महत्व आहे. नाही तर गोमातेच्या वासरामध्ये आणि म्हशीच्या बछड्यामध्ये फरक स्पष्ट करा. असा जर प्रश्न तुम्ही मला विचारला ना, त्याचं उत्तर सांगते मी. गायीचं जे वासरू आहे का, 1000 गायांमध्ये सोडा महाराज, ते बरोबर आपल्या आईजवळ जाऊन पोचतं. पण म्हशीचं सोडा बरं, 1000 नाही 5 म्हशींमध्ये सोडा, ते कोणाची खाली जाऊन लागत. मग त्या म्हशीनं लात मारली की ते म्हणतात रॉंग नंबर लागला. मग ते असं लाता खात 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 बरोबर आपल्या आईजवळ जाऊन पोचतं. इतकं मंद बुद्धीचं तिचं बछड असतं. तात्पर्यार्थ गोमाता ही सात्विक गुण आहे. आणि बघा ना आपल्या सद्गीर परिवाराचं किती पुण्य आहे, किती भाग्य आहे की त्यांना गोमातेची सेवा करण्याचं पुण्य मिळालं. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवया विठ्ठले कृपा केली, देवया विठ्ठले कृपा केली, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठ्ठले कृपा केली, देवया जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य
आपल्या सद्गीर परिवाराला लाभलेलं आहे. म्हणून आपल्या रामेश्वर दादांनी गीतामाईच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आपल्या महाराजांचं नाव महाराज. त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिभक्त पारायण बालकीर्तनकार आपले नयन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे आभार मानते. दादांचं नाव बर. हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार युवराज महाराज आहेत. तुमचेही आभार मानते. आपले पेटी मास्तर बर मिस्त्री बाबा असतील आपले बाबांचेही या ठिकाणी आभार मानते. सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. 2 असं सुंदर असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. दादा तुमचेही आभार मानते. सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल बहुता सुकृती नरदेहला धलम, बहुता सुकृती नरदेहला धलम, भक्ती विन गेला अधोगती, बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म. अरे मुढा, या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर आपल्याला एक प्रश्न पडेल की तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय, त्याला नेमकी कारण काय. शास्त्रामध्ये पाहावयास गेलं तर असं चिंतन आपल्याला बघायला मिळतं. कार्याशिवाय कारण सिद्ध होत नाही आणि कारणाशिवाय कार्य सिद्ध होत नाही. बघा तुम्ही दोघं कसे एकमेकांना पूरक आहे. विठ्ठल या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचे भूषण, आपल्या नाशिक जिल्ह्याचे आदरणीय माननीय खासदार हेमंताप्पा गोडसे या ठिकाणी उपस्थित आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. दादांची उपस्थिती या ठिकाणी खरं तर प्रार्थनीय आहे. आणि दादा खरं तर माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला आले हे मी माझं भाग्य समजते. म्हणून दादांचे मी एकदा पुनश्च आभार मानते. विठ्ठल बरं. आता चला माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे बघा. दादांचे आपण कायम बॅनर बघत असतो. मला नाही बघत तुम्ही. माझ्याकडे बघा. आता शास्त्रामध्ये नियम असा आहे, कारणाशिवाय कार्य सिद्ध होत नाही आणि कार्याशिवाय कारण सिद्ध होत नाही. बघा तुम्ही दोघं एकमेकांना पूरक आहे. तसं बघायला गेलं तर अनेक कारण बघायला मिळतील. हा मनुष्य देह आम्हाला मिळालाय, कोणत्या कारणाने मिळालाय. शास्त्रामध्ये अनेक कारण बघायला मिळतील. ती सगळी कारण सांगायला माझ्याकडे वेळ नाही बरं का, पण 2-3 कारण सांगायला हरकत नाही. ऐका. कारण नंबर 1 कर्म. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. अगा कर्मचे पुरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहा एका माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. मग कारण नंबर 2 वासना. आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती जे पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठावर वसलेलं श्रीगोंदा नावाचं गाव.
त्या श्रीगोंद्यामध्ये एक महान संत झाले. त्यांचं नाव संत रोहिदास महाराज. चर्मकार समाजाचे अधिकारी महात्मे होते. आणि त्यांचा एक नियम होता बरं का. त्यांना समजा एखादं मेलेलं जनावर सापडलं, त्याला घरी आणायचं, त्याचं कातडं काढायचं आणि त्याच्यापासून जोडे शिवायचे. त्या गावामध्ये एक महान संन्यासी राहत होते. जोडे शिवून झाले की त्याच्यातला सगळ्यात पहिला त्या संन्याशाला नेऊन द्यायचा. त्यांचा हा नेहमीचा नियम. नेहमीचा म्हणजे जेव्हा जेव्हा जोडे शिवले तेव्हाचा त्यांचा हा नियम. त्याच गावामध्ये देह विक्री करणारी रोहिणी नावाची वरांगणा राहत होती. ती रोहिणी त्या संन्याशाच्या मठासमोरून निघाली की रोज हे संन्याशी बुवा तिला हिनवायचे. अगं रोहिणी, असं काय निंदे जीवन जगते, अगं परमार्थ कर, पुढे तुझी गती काय होणार. ती पण काय साधी नव्हती महाराज. ती विचार सागर शिकलेली होती. तो त्या संन्याशाला म्हणायची, महाराज कसं आहे, माझं काय हो म्हणे, पण तुम्ही संन्याशी, तुम्ही शेवट सांभाळा. कुठं परत वासना गुतली तर बोला अवघड व्हायचं. रोज दोघांचं असं भांडण चालायचं. हा तिला असा बोलला की ती त्याला असं बोलायची. एक दिवस त्या संन्याशाचा अंतकाळ जवळ आलता आणि नेमकी कर्मधर्म संयोगानं गोंदा महाराजांना मिळालेलं जनावर सापडलं. त्यांनी कातडं काढलं, जोडे शिवले आणि ठरलेल्या नियमाप्रमाणे सगळ्यात पहिला जोडा संन्याशाला नेऊन दिला. आता संन्याशी पण 2 घटकाचा जोडेदार राहिला होता ना, मग कशाला जोडे ठेवून घ्यायचे नाही का. पण महाराज आजी काही काही संन्याशाला लईच गोळा करायची सवय. ती म्हणे ठेवा ठेवा जोडा देवळीमध्ये ठेवा. जोडा देवळीमध्ये ठेवला आणि गेले निघून. त्या गंमत काय होती, ते संन्याशी म्हातारं झालं होतं. त्याला काय गादीवून उठता येत नव्हतं. मग सकाळी सकाळी तोंडावून पांघरून काढलं की सगळ्यात पहिले नजर त्या जोड्याकडे जायची. आणि मग त्या संन्याशाची वासना त्या जोड्यात गुंतली. जोडा घालायचाच राहिला, जोडा घालायचाच राहिला. असं चिंतन करता करता संन्याशी मरण पावलं. ऐका बर का, जेव्हा संन्याशी मरण पावलं तेव्हाच गोंदा महाराजांची सून बाळंतीण झाली आणि तिच्याच घरी जन्माला आलं. हरी वासनेचा संग होय अंतकाळी, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोवडी जन्मधरी, जन्मधरी तरी तपोवडी जन्मधरी. वासनेचा संग वासनेचा तरी तपोबळी जन्मधरी. तप करणारा असू द्या बर का, पण अंत समयाला जर त्याची वासना गुंतली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. माझ्याकडे बघा, माझ्याकडं मी दिसते ना तुम्हाला, दिसते ना तसं स्क्रीनवर मोठी दिसत असेल. स्क्रीनवर पण दिसते का मी, मला माहित नाही ना, ते तिकडे ना, मला काय माहिती. थोडं दाखवा बरं कशी दिसते, पाहू द्या मला थोडे. असं असं अंत समयाला जर त्याची वासना गुंतली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि मग ते बाळ जन्माला आलं. गीतेमध्ये विषय आलेला आहे योग भ्रष्टो बीजायते. समजा एखादा योग भ्रष्ट आहे आणि त्याची वासना गुंतली, त्याला पुढचा जन्म मिळतो, पण पुढच्या जन्मामध्ये त्याला सगळं आठवतं. मागच्या जन्मी मी कोण होतो, काय होतो, त्याला सगळं आठवतं. आणि मग ते बाळ जन्माला आलं आणि त्या बाळाला मागचा सगळा विषय आठवला. ते बाळ मनामध्ये म्हणतं, अरे आपण संन्यासी होतो, जन्मभर साधना केली, जन्मभर तपश्चर्या केली, पण कुठं आपली वासना गुंतली आणि आपला घात झाला रे. पण म्हणे आता आपला हा शेवटचा जन्म, आता आपण हसायचं नाही, रडायचं नाही, आईचं दूध प्यायचं नाही. आणि मग ते बाळ हसे ना, रडे ना, आईचं दूध पेईना. आता ही वार्ता अख्ख्या गावामध्ये पसरली आणि अख्ख्या गावाच्या बाया झाल्या गोळा. आता तुम्हाला माहितीये या बायांची चर्चा कुठून कुठपर्यंत जाईल याची काय गॅरंटी नाही. बायांचा झाला गैरसमज, या बाळाला काहीतरी बाहेरचं, कोण म्हणायचं बाहेरचं झालं, कोण म्हणायचं देवाचं झालं, कोण म्हणायचे ग्रहदोषे, कोण म्हणायचे पितृदोषे. प्रत्येकाचा गैरसमज झाला.
मग ते बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक प्रत्येकाला बोलवलं, कोण आलाच कळना त्या बाळाला काय झालं. आणि मग त्या काळामध्ये त्या रोहिणीला पण कळत होतं. मग तिला बोलवलं. मग तिला बोलवल्यावर सगळ्या बाया सांगू लागल्या ना, बघ ना बाई, याला काहीतरी बाहेरचं झालं, कयाला देवाचं झालं, कयाचे ग्रह दोषे. रोहिणी म्हणाली, गप्प बसा म्हणे, याला काही नाही झालं, याला जे झालंय ते फक्त मला माहिती. कारण तिला माहिती होतं ते संन्यासी जन्माला आलंय. मग ती त्या बाळाच्या जवळ गेली आणि त्या बाळाच्या डोक्यावर असं हात ठेवला आणि सांगू लागली, महाराज सांगत होते ना तुम्हाला, शेवट सांभाळा. आता गुतली ना वासना, झाला न घोटाळा, आले परत जन्माला. पण म्हणे आता सावध व्हा, आता हसा रडा, आईचं दूध प्या, मोठं व्हा, काशीला जा. रामानंद स्वामींना गुरु करा. ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत आणि हे बाळ गुरु बंधू आहे बर का. महाराष्ट्रात या, परमार्थ करा आणि आता जन्म काढायला लावा. मग ते बाळ हसू लागलं, रडू लागलं, आईचं दूध पिऊ लागलं, मोठं झालं, काशीला गेलं. रामानंद स्वामींना गुरु केलं. ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत आणि हे बाळ गुरु बंधू झाले. महाराष्ट्रात आले, परमार्थ केला आणि चर्मकार समाजाचे महान संत झाले. त्यांचं नाव संत रोहिदास महाराज. विठ्ठल. मग कारण नंबर 2 वासना. आणि मग कारण नंबर 3 नाथबाबांनी आपल्याला सांगितलं बर का, बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती. बहुता म्हणजे अनेक आणि सुकृती म्हणजे पुण्य. बर, अनेक पुण्य करून नरदेह लाधला. अनेक प्रकारचे पुण्य करून नरदेह लाधला. पुण्यात अनेक प्रकारे महाराज भगवंताने गीतेच्या 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलं, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम. आता इथं जरा तुम्ही जर व्याकरणाचा अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल, वेदेषु यज्ञेषु तपस्सु आणि दानेषु इथं 4ही ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचन लागले. आणि सप्तमीचे प्रत्यय काय, तर आतमध्ये ठाईवर विषय ठिकाणी. मग याच्यातलं जे काही मध्ये का ते उचलायचं नाही, थ लावायचं. मग त्याचा अर्थ होतो वेदाचं अध्ययन करण्यामध्ये पुण्य आहे, दान करण्यामध्ये पुण्य आहे, यज्ञ करण्यामध्ये पुण्य आहे. बरं, अजून कशा कशाने पुण्य मिळतं सांगू का तुम्हाला? अजून कशा कशाने पुण्य मिळतं सांगू, ऐका. कीर्तन केल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं, टाळ वाजवल्याने पुण्य मिळतं, मृदुंग वाजवल्याने पुण्य मिळतं, गायन केल्याने पुण्य मिळतं. अजून काय तर चांगलं व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुन्हा एकदा ऐका बरं का, तुम्हाला एकदम पहिल्यापासून सांगते, अजून ऐका. कीर्तन केल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं, मृदुंग वाजवल्याने पुण्य मिळतं, पेटी वाजवल्याने पुण्य मिळतं, कीर्तन रेकॉर्ड केल्याने पुण्य मिळतं, टाळ वाजवल्याने पुण्य मिळतं. अजून काय तर चांगलं पाकिट भरल्याने पुण्य मिळतं. मृत्यू लोकातली अशी कुठलीच गोष्ट नाही की जी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी पुण्यच असावं लागतं बघा.
हे माझं मत नाही बर का, शास्त्रकारांचं मत आहे. मानुष्यम वरवंश जन्म विभवः दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुस्ता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्तम सृजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्रे दाने रती ते पुण्यना विना त्रयोदशो गुणा संसरणा दुर्लभः विठ्ठलम. 13 गोष्टी मनुष्याला दुर्लभ आहे. कोणत्या कोणत्या? 1. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. पुढे सांगितलं वरवंश जन्म, चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी पुण्य लागत महाराज. त्यासाठी पुण्यवान आईबाप असणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, पुण्यवान आईबाप सुद्धा पुण्याईनेच मिळतात. आणि खरं तर आपल्या रामेश्वर दादांनी त्यांच्या जीवनामध्ये फार पुण्य केलंय, म्हणून त्यांना असे पुण्यवान आईबाप मिळाले महाराज. पुण्यवान आईबाप असणं गरजेचं आहे. पण मला सांगा ना, आई बापच शोले पिक्चर पाहणारे असतील तर पोरं गब्बर सिंग नाही का जन्माला येणार? झालं काय बर का, एका बाईचं लग्न झालं, खेडेगावात दिली, अति खेडेगावात दिली. आणि तिला होती सवय पिक्चर पाहायची. आणि मग टीव्ही होता पण अँटिना होता, अँटिना डिश नव्हती, अँटिना होता. आणि एकच कॅसेट शोले पिक्चरची. मग तिचा नवरा कामाला गेला, क्यूट सूट लावले, जेव्हा पाहू तेव्हा शोले पिक्चर पाहिजे. कालांतराने ती गर्भवती झाली आणि त्या अवस्थेत असतानाही ती शोले पिक्चर पाहायची महाराज. मग काही दिवसांनी ती प्रसूत झाली, तिला मुलगा झाला, 4-5 वर्षाचा झाला, बोलू लागला. आणि त्याचा बाप कामावून घरी आला, तो दारामध्ये असं उभा राहायचा आणि आपल्या बापाला म्हणायचा, अरे सांबा कितने आदमी थे रे. आता सांगा बरं बापन काय बोलावं त्याच्या पुढं. तू कोब्बर आहे म्हणता, आंधळ्याशी जण अवघ्याची आंधळे. अहो ज्यांचे आई बाप आंधळे त्यांचे मुलं आंधळेच जन्माला येणार. म्हणून आई बापानं पोरांसमोर स्वच्छ जीवन जगावं. जरी बापाला तंबाखू खायचा नाद असेल तरी पोरासमोर खायचे नाही का? त्याला काय घाबरायचं? मी बाप आहे मी त्याचा. भाऊ तू तंबाखू चोळली की त्यानं भांगाची गोळी खाल्ली समजायची. म्हणून पुण्यवान आई बाप मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. पुढे सांगितलं सुचिनाम श्रीमताम गेहे, म्हणजे श्रीमंत होण्यासाठी पुण्य असावं लागत. आरोग्यता निरोगी राहण्यासाठी पुण्य असावं लागत. पुढे सांगितलं सुसुता म्हणजे चांगला पुत्र. चांगला पुत्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. हरी ऐसा पुत्र देई गोंडा, ज्याचा तिन्ही लोकी रेंडा, ज्याचा तिन्ही लोकी रेंडा, ज्याचा तिन्ही लोकी रेंडा. ऐसा पुत्र देई गोंडा, ज्याचा तिन्ही लोकी रेंडा, ज्याचा तिन्ही लोकी रेंडा, ज्याचा ते प्रमाण ऐसा पुत्र दे गागोंडा. पुढं ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आता उलट झालं. आता कसं झालं? ऐसा पुत्र दे गागोंडा, ज्याच्या हाती हिरो होंडा. आताची परिस्थिती आहे हो. पण मुलगा असावा तर भक्त प्रल्हादासारखा. दैत्य कुळात जन्म घेतला महाराज, पण अख्ख्या कुळाचा उद्धार केला. शास्त्रकार वर्णन करून सांगतात, एकेनापि सुवृक्षेण पुष्पितेने सुगंधिनाम वासितम तद्वनम सर्वम सुपुत्रेन कुलम यथाम. ज्याप्रमाणे एखादं चंदनाचं झाड अख्ख्या वनाला सुगंधित करतं, त्याप्रमाणे एक सुपुत्र अख्ख्या कुळाला पवित्र करतो. आणि खरंय आमच्या रामेश्वर दादांसारखे रत्न जन्माला कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाट देवा, तयाचा हरिक वाट देवा. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाट देवा, तयाचा हरिक वाट देवा. सुपुत्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. पुढे सांगितलं सती प्रियतमा म्हणजे चांगली बायको. चांगली बायको मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. बरं चांगली बायको कोणाला म्हणतात? की जी बायको आपल्या नवऱ्याच्या आधीने, तिलाच म्हणतात ना सुपत्नी, तिलाच म्हणतात ना चांगली बायको. पण आता उलट झालं.
आता बायकोनं नवऱ्याच्या आधीन राहण्यापेक्षा नवरा बायकोच्या आधीन झालाय. ती म्हणली की ते असं असं करतो. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का. काय म्हणणं मावशी तुमचं याच्यावर? बरोबर बोलते ना मी? आता कसं आहे, आम्ही कीर्तनाला जात असतो, बघत असतो. सध्याची परिस्थिती बरं का आजी, आता मी जे आहे ते बोलते, चुकीचं काय बोलत नाही. नवरा दिसायला एकदम सुंदर, कार्यक्रमाला गेलो दिसत असतं आम्हाला, नवरा दिसायला एकदम सुंदर आणि त्याची बायको पाहिली तर आबड धोबड. तिचं पोट इंडिया गेट, तिचं तोंड स्वार गेट आणि तिचं डोकं मेंटल हॉस्पिटलचं गेट. एक डोळा जुन्नर तर एक डोळा शिन्नर, अशी परिस्थिती आहे. आता झालं काय बर का, एक ठिकाणी अभंग घेतला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. आता संसार कुटुंब शब्द आला, मग त्याच्यामध्ये बायका मुलं आलेच. मग भरपूर बायकोवर चिंतन केलं. मग कीर्तन झाल्यावर एक मनुष्य जवळ आला, म्हणे ताई कीर्तन एक नंबर झालं म्हणे, एक क्लास झालो म्हणे, पण तुम्ही तो जो काय बायकोचा विषय सांगितला का तो पटला नाही म्हणे मला. म्हणलं का हो? म्हणे तुम्ही म्हणता बायकोचं प्रेम सगळं काही खोटं, पण माझ्या बायकोचं माझ्यावर लई प्रेम. म्हणलं कस काय? म्हणे माझी बायको मला 4 वेलदोडे टाकून दूध देते. म्हणलं बर. मग त्या काकांनी त्यांच्या घरी नेलं आणि मावशींना विचारलं. म्हणलं मावशी तुमचंच लई प्रेम बघा म्हणलं काकांवर, तुम्ही काकांना 4 वेलदोडे टाकून दूध देता. काका म्हणले, मावशी म्हणली बाई काय सांगू, कधी कधी दूध नासलेलं असतंय, वास येऊ नये म्हणून 4 वेलदोडे टाकून. कळलं का तुम्हाला? आता कळलं? आता व्हा सावध सोडा माया आशा, संत वर्णन करून सांगतात. मग सुपत्नी कोणाला म्हणावं? की जी पत्नी आपल्या नवऱ्याच्या आधीने पतीच वर्ते जैसा तार प्रमाण. आम्हा नारायण तैशा परी, तैशा परी आम्हा नारायण तैशा परी, तैशा परी आम्हा नारायण तैशा परी, तैशा परी आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची ते लाभेची गा. ऐका, पतिव्रता माऊली आपल्या पतीच्या मताला अनुसरून असते. मग पुढे सांगितलं भक्तिश्च नारायणे, भगवंताची भक्ती घडायला पुण्य असावं लागतं. सध्याच्या काळामध्ये लोकांना सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, प्रतिकूल असं काहीच नाही. मग विचारलं का नाही आले भजनाला? सवडच नव्हती, बोलूच नको. आवड असली की सवड निघतेच, पण लोकांना भक्ती घडना. का बरं? कारण भक्ती घडण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं विद्वत्तम, विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. आमच्या 8वीच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये एक सुभाषित येऊन गेलं. विद्वत्वं च नृपत्वं च नैवं तुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्वं च नृपत्वं च, विद्वानाच्या विद्वत्तेमध्ये आणि राज्याच्या राज्यामध्ये नैवं तुल्य कदाचन, आपण तुलना करू शकत नाही. का? कारण स्वदेशे पूज्यते राजा, राजा फक्त स्वतःच्या राज्यापुरती पूजला जातो. विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वान सगळीकडे पूजला जातो महाराज. म्हणून विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सुजनत्वम, म्हणजे चांगले नातेवाईक. चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. पण शब्दातच अर्थ दडलाय ना ते नाही ते नातेवाईक, जे आपले कधी होत शकणार नाही त्यांना नातेवाईक असं म्हणतात. बघा ना, कोरोनाच्या काळामध्ये कोण आपलं आणि कोण परक हे दाखवून दिलं महाराज कोरोनाने.
आता आमच्या इथं कोरोनाच्या काळामध्ये एक जोडपं, त्याला झाला सर्दी खोकला. आता 20 किलोमीटर लांब हॉस्पिटल. जाताना एका गाडीवर बसले आणि गेले टेस्ट करायला. मग टेस्ट करायला गेले, रिपोर्ट काढला. त्याच्यामध्ये नवरा निघाला पॉझिटिव्ह आणि बायको निघाली निगेटिव्ह. काय सांगावं महाराज, ती बाई 20 किलोमीटर घरापर्यंत चालत चालत आली, पण नवऱ्याच्या गाडीवर नाही बसली. हा म्हणायचा बस ना, ती म्हणायची भाऊ तू लांबच बरं आहे. म्हणजे कोरोनाने कोण आपलं आणि कोण परकन हे दाखवून दिलं. माझं असंही म्हणणं नाही बरं का की नाती गोती नसावी. माझं असं म्हणणं नाही, नाती गोती असावी, नाती गोती असावी, पण ती नात्याला गोत्यात आणणारे नसावी. आता हे कळलं त्यालाच कळलं बरं का. तुम्हाला कळलं का? तुम्हाला कळलं हे तर महाराज बरं का. काय काय ठिकाणी कीर्तन झाल्यावर लोकांना कळतं, अच्छा तर असं बोलले होत्या का. म्हणजे यांची गत कशी माहिती का, एसटी गेली निघून हात केला मागून. यांची अशी गत आहे. असो, चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. पुढे सांगितलं इंद्रिय जयो, इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. या महिला मंडळ एक वेळेस लग्नात नसणार नाही, पण पाणीपुरी पाहिली की अशी तरा तरा नाचती महाराज. झालं काय, एक बाई डॉक्टर कडे गेली. म्हणे डॉक्टर मला लईच अशक्तपणा येत आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, नाशिक जिल्ह्याचे महिला रत्न आमच्या सरोजिनी ताई या ठिकाणी आहेत. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर ताईंनी माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला उपस्थिती लावली. ताई तुमचे मनपूर्वक मी आभार मानते. विठ्ठल आपला विषय चालू होता इंद्रिय जयो. एक बाई डॉक्टरकडे गेली. डॉक्टर मला लय अशक्तपणा आलाय म्हणे. डॉक्टरांनी चेकअप केलं. डॉक्टर म्हणले तुमच्यातलं थोडं पाणी कमी झालंय. ही म्हणली हा ना डॉक्टर, लय दिवस झाले पाणीपुरी नाही ना खाल्ली म्हणून पाणी कमी झालं असावं. काय बोलावं आता. नाही तर आताची जनरेशन पाहितो उभी आहे, पाहितो तर मागे सगळे बसले पाते बुजगावने, पाते उभे. ते आताची जनरेशन काय अन्न नवीन नवीन पदार्थ आवडतात. काय ते पिझ्झा, बर्गर, हॉटडॉग. अहो तो हॉटडॉग नवीन पदार्थ निघाला. तुम्ही ते हॉटडॉगचा मराठी अर्थ करा. हॉट म्हणजे आणि डॉग म्हणजे गरम कुत्रे खातेत. बरं आहे का आपल्या इंद्रियांवर ताबा? का बरं? कारण इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. इंद्रिय जयो सत्पात्री दाने रथी. सत्पात्री दान घडायला पुण्य असावं लागत. नाहीतर आपण अन्नदान करावं समोरच्याने ते फेकून द्यावं. आपण कन्यादान करावं आणि समोरचं बेवडं निघावं असं व्हायला नको. म्हणून सत्पात्रे दाने रती या 13 गोष्टी मनुष्याला काय आहे, दुर्लभ आहेत. मग आजोबा काय म्हणतात, बाबा रे एक तो अनेक प्रकारचं पुण्य करून तुम्हाला हा मनुष्य देह मिळालाय, मग तुम्ही भक्ती करा. पण खालच्या साधक मंडळींनी शंका विचारली. म्हणून तुम्ही म्हणता भक्ती करा, पण भक्ती केली नाही तर चालणार नाही का? अजिबात चालणार नाही. का बरं? नादभाव वर्णन करून सांग. बहुत संस्कृत नर्दयाला भाला, बहुत संस्कृत नर्दयाला भाला, बहुत सुकृत नर्दयाला दाला, बहुत सुकृत नर्दयाला दाला, बहुत संस्कृत नर्दयाला धाला, बहुत संस्कृत नर्दयाला धाला, बहुत सुकृत
त्यांनी शंका विचारली, नाथ बाबा आम्ही भक्ती केली नाही तर चालणार नाही का? म्हणले अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? नाथ बाबा अजून एका ठिकाणी वर्णन करून सांगतात, हरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचा काय भाता येईल, एका जनार्दनी आमचा काय भाता येईल, एका जनार्दनी आमचा काय भाता येईल, एका जनार्दनी आमचे काय भाता येईल. पिंगळा 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 माधवारी बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे आणि वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दिंगा धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा ग, धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा, अवघा धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा, अवघा धांगड दिंगा, अवघा धांगड दिंगा. नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड दिंगा ग, धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा ग, धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा, धांगड दिंगा ग, अवघा धांगड दिंगा, अवघा धांगड दिंगा, अवघा धांगड दिंगा. कधी होता शिवाजी राजा, हॅलो. जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, सुखी राहिली प्रजा, सुखी राहिली प्रजा. माय बहिणीचे इज्जत राखा, माय बहिणीचे इज्जत राखा. धन्य धन्य शिवाजी सरदार जी हरी जी 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 जी, धन्य धन्य शिवाजी सरदार जी हरी जी, धन्य शिवाजी सरदार जी हरी जी, धन्य शिवाजी सरदार जी हरी जी.
शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान, शिवरायांच्या छायेखाली कुणीच नव्हतं वान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, 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 हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. सुया घ्या पोत घ्या, सुया घ्या पोत घ्या. होत आहे रामकृष्ण. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मनी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मनी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मनी. अबो बबो, अबो बबो, अबो बबो, विष्णू सावला काय मी करू, विष्णू सावला कोणाला सांगू, विष्णू सावला, अबो बबो, विष्णू सावला, काय मी करू, कोणाला सांगू, विष्णू सावला, विष्णू सावला, विष्णू सावला, विष्णू सावला. हो मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. अबो बबो, विष्णू सावला, काय मी करू, विष्णू सावला, कोणाला सांगू, विष्णू सावला, विष्णू सावला, विष्णू सावला, विष्णू सावला. हो मला नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई. मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. कुंकू घ्या कोणी काळा मनी, 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 कुंकू घ्या कोणी काळा मनी. हो हो आणि मग आता नाथबाबांनी दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला वर्णन करून सांगितलंय. दुसऱ्या चरणामध्ये नाथबाबांनी कर्माचं वर्म कोणाला कळावं याचं वर्णन इथं केलेलं आहे.
पण ते मूर्ख लोकांना कळत नाही, नादोबा म्हणतात. कर्माचं वर्म कळणं गरजेचं हो. कर्माचं वर्म कळलं नाही घोटाळा होतो. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म. अरे मुडा, कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. झालं काय, एक असं 17-18 वर्षाचं पोरग होतं. थंडीचे दिवस होते, चुलीजवळ हातपाय शेकत बसलं. एक विंचू आला आणि त्याच्या पायाला चावला. मग थंडीचे दिवस ते ठाण ठाण करू लागलं. गेलं डॉक्टरकडे. डॉक्टरला विचारलं, म्हणे मला विंचू चावलाय, आताच आपलं घेऊन झालं. म्हणे मला विंचू चावलाय, काहीतरी उपाय सांगा. म्हणे मी तुम्हाला गोळ्या लिहून देतो, या गोळ्या 3 टाइम घ्यायचा आणि हा मलम जिथं विंचू चावला तिथं हा मलम लावायचा. मग घरी गेलं, ह्याने गोळ्या घेतल्या, बोटावर असा मलम घेतला आणि त्या चुलीला लावू लागला. हा प्रकार त्याच्या बहिणीनं पाहिला. त्याची बहीण म्हणती, असं चुलीला मलम का बरं लावतोय? विचारलं, म्हणे का रे? म्हणे तू चुलीला असं मलम का बरं लावतोय? हे म्हणे मला डॉक्टरने सांगितलं जिथं विंचू चावला तिथं मलम लावायचा म्हणे. बरं, डॉक्टरने कुठं मलम लावायला लावला होता? पायाला. आणि कुठं लावत बसलं? कळलं का तुम्हाला? अजून सोपं करून सांगते. 15-16 वर्षाचा पोरग असेल, त्याच्या तोंडाला लईच पुढे यायच्या महाराज, लईच. एक दिवस कंटाळलं आणि डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर मला लईच पुढे येतो तोंडाला. डॉक्टर म्हणले उपाय जास्त अवघड नाही, अतिशय सोपा आहे. मुलतानी माती लावायची. काय लावायची? प्रोनाऊन्सिएशन कडे लक्ष द्या. मुलतानी माती लावायची. हे घरी गेलं आणि याला लागली, तुम्ही समजून घ्या आता माझ्या भावना, याला लागली. हे वावरात गेलं, अशी वावरातली माती घेतली, तोंडाला लावली आणि गेलं मोकळं व्हायला. हा प्रकार त्याच्या आईनं पाहिला. त्याची आई म्हणती, बाळू गेला पण असं तोंडाला माती काऊन लावून गेला? मग आल्यावर विचारलं, म्हणे बाळू तू गेला पण असं तोंडाला माती का बरं लावून गेला? हे म्हणला, आहे मला डॉक्टरने सांगितलंय मुतांनी माती लावायची. डॉक्टरने काय सांगितलं होतं, यानं काय ऐकलं? आलं का तुमच्या लक्षामध्ये? म्हणून कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. कर्माचं वर्म कोणाला कळालं? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. कर्माचं वर्म जर त्यांची शिवगर्जना जर तुम्ही बारकाईनं ऐकली ना, त्यामध्ये एक शब्द आहे बघा, ब्राह्मण गो प्रतिपालक. ब्राह्मणांचं आणि गायीचं जो रक्षण करणार आहे त्याला ब्राह्मण गो प्रतिपालक असं म्हणतात. माझ्या महाराजांनी पण तलवार घेतली ना, का बरं? ब्राह्मणांचं आणि गायींचं रक्षण करण्यासाठी. माझ्या महाराजांनी तलवार घेतली का बरं? आया बहिणींचं रक्षण करण्यासाठी. हरी पडली भवानी जेव्हा, थोडं गोड सोडा दादा, गोड सोडा. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, तिचा अवतार, शिवबाची तलवार, गेले खाली वरती वार, गेले खाली वरती वार. ओ चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. हो धर्म रक्षणाशी सदा साज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली. महाराष्ट्रावर प्रेमापार, घडल्या स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार.
तुमच्या दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघून मरद शिवा कान मने घाबरले. हो केला शिवबाने गणी मी काव्याने हल्ला शाहिस्त बोलत सिया तोबा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटेचा त्याची तुटली बोटेचा ओ चमके शिवबाची तलवार. तेव्हा अफजल खाना क्रोध भारी मग चढला कसम खाऊन घरा बाहेरी तो पडला. पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले प्रतापगडाशी स्वतः भेटीला ते आले. आवो मिलो हमसे म्हणून खान भिडे शिवबाला करून धोका अफजल करी वाराला. झाला शिवराया हुशार झाला शिवराया होता गेला पणात अफजल वार. गेला पणात होतेचा ओ चमके शिवबाची तलवार ओ चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा दरबार जेले गालीवरती वार. गेले गाडीवरती पार ओ चमके शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय. म्हणून कर्माचं वर्म करणं गरजेचं आणि ते कर्माचं वर्म माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं. कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. कर्माचं वर्म कळलं नाही नाश होतो अवकाळा होते. कर्माचं वर्म कळलं नाही क्षीण होतो आणि कर्माचं वर्म कळलं नाही तर धर्म घडतो. चार गोष्टी घडत असतात. वर्म हुकलं नाश होतो. झालं काय पित्तरपाठ होता. तुमच्याकडे पितृजीव घालतात ना पित्तरपाठ होता. त्या पित्तरपाठामध्ये एक जोडपं गेलं जेवायला. तिथं खीर बनवली होती पण या जोडप्यानं खीर पहिल्यांदाच खाल्लेली. मग मालिक मालकिनीला म्हणतो म्हणजे खीर कशी बनवली याचं वर्म जाणून घे. ही पाकगृहामध्ये गेली कसं काय सगळं विचारलं आणि मग घरी आल्यावर खीरीची सामुग्री गोळा केली. दूध आणलं साखर आणली काजू बदाम पिस्ता सगळं काही आणलं पण लक्षातच राहिलं नाही खिरीला साखर टाकायची का फोडणी द्यायची. निमोने फोडणीच द्यायची असेल मग तेल गरम केलं असा मस्त कांदा परतून घेतला थोडस लसूणही परतून घेतला मग दूध टाकलं मग त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता थोडस हिंगही टाकलं. काय झालं नाश झाला. करायला गेली खीर झाली कढी. विठ्ठल तो कोपऱ्या म्हणता एक वेळेस नाश झालेला चालेल पण अवकळा होऊ नये. तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी पावविते बुद्धी अवकळा. रांधी म्हणजे स्वयंपाक करणं. त्याच्यात जर का वर्म हुकलं अवकळाच होते. एका पाटलाची पोर लग्नाला आली. बाजूच्याही पाटलाचा पोर लग्नाला आलं. मग पोरीच्या बापानं 5-25 माणसं घेतले गेला पोराच्या बापाच्या घरी. राम 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 राम. काय काम काढलं म्हणे आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग तुमचाही मुलगा लग्नाला आला. म्हणले मग आमची मुलगी आपल्या पदरात घ्यावा. घेतलीच समजायची. तुम्ही माळकरी पाटील तुमची मुलगी आम्ही आमच्या पदरात घेतलीच समजायची. मग पोरीचा बाप म्हणला काही द्या घ्यायचं. पोराचा बाप म्हणला काहीच द्यायचं नाही म्हणे. आमच्याकडे सगळ्या गोष्टी 4-4 आहे. कूलर 4 कुकर 4
बेडरूम 4, पप्प्याची आई नाही ती एकच बरी, ती एकच बरी भाऊ. आमच्याकडे सगळ्या गोष्टी 4 आहे म्हणे, काय देऊ नका, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या, बाकी काही नको म्हणे. आता कोण कोण कोणत्या कोणत्या हेतूने लग्नाला येतं शास्त्रकार वर्णन करून सांगतात. कन्यावरेते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव हा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनहाम. प्रत्येकाचा हेतू सांगितला. म्हणजे काय करू नका, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या. मग काय करावं म्हणे, काही करा म्हणे. मग गावरान बेत करतो. गावरान बेत म्हणजे रव्याचे लाडू. याला कोणी कोणी खऱ्याचे लाडू पण म्हणतं बरं का. हे रव्याचे लाडू असे तर याचं जर का वर्म साधलं इतके खुसखुशीत होतात महाराज, तोंडात टाकल्या टाकल्या पाणी होतं. पण याचं जर का वर्म हुकलं तर हे तोंडातले दातही पाडतं. नेमकी आचार्याकडून वर्म हुकलं. सगळेजण जेवायला बसले, लग्न लागलं, पंक्ती पडल्या. सगळेजण पोराच्या बापाला म्हणाले, पाटील तुम्ही म्हणे पहिल्याच पंक्तीत बसा. याला जागा मिळाली पण कुठं, कार्यालयाच्या दरवाजाजवळ. हे जेवायला बसलं आणि मग लाडू वगैरे सगळं काही वाढलं. पुंडलिका झाली, जे लोकांनी ताटामध्ये हात टाकला महाराज. सगळ्यात पहिले लाडू उचलला, हाताने तोडून पाहिला, तुटना. मग दाताने तोडायचा प्रयत्न केला, खालचे आणि वरचे दोन्ही दात त्या लाडूत घुसले पण लाडू काही फुटना. काय करावं, मग डाव्या हातात लाडू पकडला, उजव्या हाताची बुक्की त्याला अशी मारली, हात मुरगळला पण लाडू काही फुटना. हे म्हणत मी गावाच्या गाव फोडले, लाडू फुटना. एका सप्त्याचे 2 सप्ते केले पण माझ्याकडून काय लाडू फुटना. हे इतकं हुशार होतं, आपल्या शिंद्यातलं होतं. त्यानं काय केलं, दरवाजाच्या फटीत लाडू घातला. दरवाजा बिजागरी सह निघाला पण लाडू काही फुटना. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. जर वर्म हुकलं अवकळा होते. मनाद्वा म्हणतात बाबा रे. बघा ना, या मूर्ख लोकांना कर्मही कळत नाही आणि त्या कर्माचं वर्मही कळत नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात पाप बागे कैसे नसरेची कर्म, पाप बाग कैसे नसरेचे कर्म, पाप भाग्य कैसे नसरेचे कर्म, पाप भाग्य कैसे नसरेचे कर्म. कळची वर्म आरे मोळा, कळची वर्म आरे मोळा, हरिमुखी गाता हर परिदिता, हरिमुखी गाता गाता हर परिदिता. कळची वर्म आरे मोळा, कळची वर्म आरे मोळा, हरिमुखी गाता हर परिदिता, हरिमुखी गाता हर परिदिता. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला माहितीये वेळ झालाय भरपूर. तुम्हाला 15 मिनिटामध्ये, फक्त 15 मिनिटामध्ये, जास्त नाही. तुमची इच्छा असेल तर द्या वाढवून, काय हरकत नाही. पण वरचं पाकिट पण वाढवून द्यावं लागल बर का. हा, पाकिट पण वाढवून द्यावं लागेल. 15 मिनिटं घेते, जास्त नाही. अनेका जन्मांचे, मला फक्त अभंग सोडवायचं, जास्त नाही. अनेका जन्मांचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी पुण्य असावं लागतं. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाव जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. झालं काय, एक जंगशंग तरी होती, 4 मुलं होते तिला. आणि सुदैवानं 4ही मुलं परमार्थिक निघाले. पण मतारी काय परमार्थ करीत नव्हती. मुलांची इच्छा होती, नाहीच काय तर अंतकाळी तरी तिच्या मुखी रामनाम यावं. तुकोबराय आग्रहाने सांगतात, अंतकाळी ज्याच्या नावाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी तरी तिच्या मुखी रामनाम यायला पाहिजे. मग काय करावं, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता. टाळकर हीच घरी जेवायला बोलवले. त्यांना सांगून ठेवलं म्हणे, महाराज आल्या आल्या तुम्ही आई साहेबाला रामकृष्ण हरी म्हणायचं आणि जातानाही जय हरी म्हणून जायचं. कारण रामकृष्ण हरी म्हणल्यावर तर रामकृष्ण हरी म्हणेलच ना, जय हरी म्हणल्यावर तर जय हरी म्हणेलच ना. पण म्हातारी काही साधी नव्हती, यांच्याही बापाचे पित्र जेवलेली होती. आलेच टाळकरी घरी जेवायला. आणि मग आल्या आल्या
ती म्हातारी खाटावर पडेल होती. मग सगळे आल्या म्हणाले, आई साहेब आम्ही आलो बर का, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणायची वेलकम वेलकम. म्हातारी वेलकम म्हणली पण रामकृष्ण हरीने म्हणली काय करावं. आणि मग सगळेजण आता म्हणाले निदान आता तरी जय हरी म्हणून जा, निदान जय हरी तरी म्हणेल. मग जेवण झाल्यावर सगळे म्हणू लागले, आई साहेब येऊ का, फार गोड जेवण दिलं बरं का, येऊ का जय हरी, येऊ का जय हरी. म्हातारी म्हणायची बाय 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 बाय. म्हातारी बाय बाय म्हणली पण जय हरीने म्हणली. काय करावं. मुलांनी विचार केला आपल्याच घराचं असं महात्म्य असावं, हिला आज देवळात नेऊ. मंदिराच्या समोर उभी केली, देवळाच्या समोर. विचारला आई काय ग हे, निदान देवाचं देऊळ म्हणताना तरी देव शब्द येईल मुखामध्ये. आई काय ग हे. आई म्हणली पोराओ जिथं गाव असतंय तिथं हे असतंय. देऊळ काय म्हटली नाही. मग तिला आत गाभऱ्यामध्ये नेली, पांडुरंगासमोर उभी केली. विचारला आई काय ग हे, निदान पांडुरंग म्हणताना तरी देवाचं नाव मुखामध्ये. आई काय ग हे. आई म्हणली पोराओ जिथं गाव असतंय तिथं हे असतंय आणि जिथं हे असतंय तिथं हे असतंय. पांडुरंग काय म्हणली नाही. जे पोरांना राग आला महाराज, उचलली म्हातारी आणि टाकली खाटावर. म्हातारीच गचकली. काय बोलावं आता. मुलांनी विचार केला जाऊ दे, हयातीत परमार्थाने केला. निदान हिच्या आस्थी तरी आपण त्र्यंबकेश्वरला नेऊन टाकल्या पाहिजे. मग त्र्यंबकेश्वरला एका महाराजांना फोन केला, म्हणे महाराज असं असं झालंय, तुम्ही उद्या ब्राह्मण काकाला बोलून ठेवा, आपण विधिवत आस्थी विसर्जन करून टाकू. पण प्रश्न असा पडला की आस्थीचा कलश न्यावा कसा. म्हणे एक काम करा, त्याच्या काय आस्थी का त्या मिक्सरमध्ये टाका आणि त्याचं चूर्ण करून घ्या. म्हणे चूर्ण करून घेतलं, ते चूर्ण एका छोट्या स्टीलच्या डब्यामध्ये भरलं, स्टीलच्या डबे पिशवीत टाकली आणि गेले रात्री त्यांच्या घरी. पहाटे पहाटे उठले. आता काय पहाटे पहाटे ब्राह्मण बुवा नसतात घाटावर, गेले प्रदक्षिणा करायला ब्रह्मगिरीची. येता येता यांना झाला उशीर. प्रसंग असा घडला, पिशवी उघडून पाहिली तर डबीच नाही. आता काय मोठं धर्मसंकट, याला विचार त्याला विचार, डबी कुठे गेली. ज्यांच्या आश्रमात होते का त्यांना विचारलं का हो डबी पाहिली का. नाही म्हणे बघा ना पिशवीमध्ये असेल. नाही ना म्हणे पिशवीमध्ये नाही ना. मग थांबा म्हणे माझ्या बायकोला विचारतो. म्हणे वहिनी साहेबाला का बरं. म्हणे वारकऱ्याच्या पिशव्या चाफायचा तिला नादे म्हणे. मग विचारलं काय ग डबी पाहिली का. काय डबी डबी काय त्या डबीमध्ये. म्हणे मला वाटलं काही सोनं नाणं असेल. काही नव्हतं, चूर्ण होतं. म्हणे मला वाटलं दंतमंजन असे. दाताला लावून पाहिलं, थुकून टाकलं म्हणे गटारीत. आणि मग उरेल सुरेल डबी खाया लोकांनी गोळा केलं तर म्हणे डबी उचलली आणि गटारीत नेऊन टाकली. बघा मुलांनी डोक्याला हात लावला. म्हातारीच्या नशिबातच नाही. म्हातारी त्र्यंबकेश्वरला आणली पण कुशावर्तात नाही, गटारीतच गेली.